पेपर आहे बघा बाळांनो, 20 तारखेला मराठीचा पेपर आहे. पहा बघा, व्हिडिओ बघा. हा बघा, द्वंद्व समासाचे दोन्ही पद प्रधान असतात. इतरेतर द्वंद्व सामासिक शब्द आणि त्याचा विग्रह करायचा आहे. सामासिक शब्द दिलाय राम लक्ष्मण. त्याचा विग्रह काय होईल? राम आणि लक्ष्मण, म्हणजे आणि घालायचं आहे अँड, बरोबर. राम आणि लक्ष्मण. तसं आई वडील, आई आणि त्याला इतरेतर द्वंद्व समास म्हणतात. दोन्ही पद काय असतात त्याच्यामध्ये समान असतात, बरोबर. आणि समजलं का? हे वैकल्पिक द्वंद्व समास आहे. खरे खोटे कुठला आहे सामासिक शब्द? खरे खोटे आणि बरे वाईट. खरे खोटेला काय? खरे किंवा इथं आणि इथं खरे किंवा बरे किंवा समजतंय का? याला विग्रह केलेला आहे. समाहार द्वंद्वामध्ये काय केले जातात? समाहार द्वंद्वामध्ये गप्पा गोष्टी दिलेल्या आहेत. काय? समाहार द्वंद्वामध्ये सामासिक शब्द गप्पा गोष्टी दिलाय. विग्रह काय करायचा? गप्पा गोष्टी वगैरे वगैरे. गप्पा पण आल्या, गोष्टी आल्या, आहे की नाही? अजून काही गोष्टी आहेत त्या वगैरे वगैरे. मीठ भाकर वगैरे वगैरे. मीठ भाकर, कांदा, अजून काही जे भाज्या वगैरे त्याच्यामध्ये वगैरे वगैरे. म्हणजे याच्यामध्ये आणि इतर येतात. वैकल्पिक मध्ये काय ना? किंवा. खरे खोटे, खरे किंवा खोटे. आणि समाहार द्वंद्वामध्ये काय ना? गप्पा गोष्टी वगैरे वगैरे. मीठ भाकर वगैरे वगैरे. कर्मधारय समास आहे. कुठला आहे मित्रांनो? कर्मधारय समास. त्याच्यामध्ये सामासिक शब्द दिलाय नीलकमल, बरोबर ना? असे नील असे कमल. विग्रह काय होईल? नील असे कमल. काय येणार इथे? नील असे कमल. येते लक्षात? नरसिंहला काय रे? नरसिंह सिंहासारखा नर, त्याला नरसिंह म्हटलं जातं. नरोत्तमे काय? इथं नरोत्तमे, मग उत्तम असा नर. महाराष्ट्र, महान असे राष्ट्र, त्याला महाराष्ट्र. त्याला काय म्हणायचं? कर्मधारय समास. द्विगु समास आहे. द्विगु समासामध्ये काय येतो? समूह येतो. काय येतो? आता इथं त्रिभुवन दिलेला आहे, तर काय? त्रिभुवनचा 3 भुवनांचा समूह. याच्यामध्ये नंबर येतात. 3 भुवनांचा समूह. नवरात्रला काय? 9 रात्रींचा समूह. चौकोनला काय? 4 कोणांचा समूह. पंचपाळेला काय? 5 पाळ्यांचा समूह. 5 पाळ्यांचा म्हणजे या द्विगु मध्ये समूह येतो. कर्मधारयामध्ये काय येणार तुमचं? असे किंवा. आता इथं नरसिंह तर काय लिहिलंय तुम्ही? नरसिंहला काय लिहिलेलं आहे? सिंहासारखा. महाराष्ट्राला काय लिहिलंय? महान असे राष्ट्र. असे समजलं का तुम्हाला? तर हा समास दिलेला आहे. सराव करा आणि त्याच्यावर आधारित येणारे प्रश्न आहेत तिथे बघा. तुम्ही बघितलंय? व्हिडिओ पहा, झूम करा, थोडासा झूम करा झूम. ओके, धन्यवाद. भेटूया खूप छान टॉपिक.